कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत आणि नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। खूप असे लोक असतात जे नवरात्रीमध्ये कांदा किंवा लसूण हे खात नाही। अशा वेळेला आपण ही जी मटार आणि बटाट्याची भाजी करणार आहोत त्यामध्ये आपण कांदा किंवा लसूण याचा वापर करणार नाही। आपण त्याच्यासाठी मटार घेतलेले आहेत, 2 बटाटे घेतले आहे, 1 मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि टोमॅटोचा वापर करणार आहे। त्या व्यतिरिक्त आपण एक मसाला तयार करणार आहे ज्याच्यापासून आपली ग्रेव्ही तयार होणार आहे, ज्याच्यामध्ये आपण दाण्याचं कूट घेतलेला आहे, खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, मिसळ मसाला घेतलेला आहे, आमचूर पावडर घेतली आहे। या सगळ्यांना मिक्स करायचं, त्यामध्ये थोडा गूळ घालायचा आणि त्यालाही मिक्स करायचं। आता मिसळ मसाला मटारच्या भाजीमध्ये कसा लागेल असं वाटणार असेल तर तो अतिशय छान लागतो। त्यानंतर आपण फोडणीची तयारी केली, जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता, मिरची हे घालून घेतलं, टोमॅटो घालून घेतला, त्याला छान परतून घेतलं। त्यानंतर आपण हा मसाला पण घालून घेतला आणि थोडंसं पाणी घातलं, बेसिक मसाले घातले, त्याला पण छान परतून घेतलं आणि मग त्यानंतर आपण आपले मटार, बटाटे आणि त्याचबरोबर कसुरी मेथी, कोथिंबीर हे पण घालून गरम पाणी घालून कुकरमध्ये 10 मिनिटांमध्ये ही भाजी शिजवून घेतली। आता आपल्याला ग्रेव्ही किती हवी आहे त्याप्रमाणे आपण पाणी घालू शकतो, परंतु ही भाजी झटपट होते, शिवाय याच्यामध्ये कांदा आणि लसूण यांचा वापर न करता सुद्धा ती अतिशय स्वादिष्ट लागते। तर अशी ही भाजी नवरात्रीमध्ये खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे आणि झटपट होणारी सुद्धा आहे। अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।